नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 24 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, जॉन महामा यांची कोणत्या आफ्रिकन देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे? तर घाना यानंतर भारत सरकार आणि आशियाई विकास बँक यांनी कोणत्या राज्याची किनारपट्टी सुरक्षा मजबूत करण्यासाठी $42 दशलक्ष कर्जाचा करार केलेला आहे? तर महाराष्ट्र। यानंतर भूतानने अलीकडे कोणत्या भारतीय शिक्षण तज्ज्ञाला शाही सन्मान दिला? तर अरुण कपूर यांना। यानंतर भारतात दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो? तर 22 डिसेंबर रोजी। यानंतर संरक्षण मंत्रालयाने MOD-K9 वज्र T तोफांच्या खरेदीसाठी कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? तर लार्सन आणि टर्बो यानंतर भारताच्या वनस्थिती अहवालाचा कोणता क्रम पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रकाशित केला? तर 18वा। यानंतर प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 39वा आहे। तर कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले? तर हरियाणा। यानंतर 43 वर्षात भारतीय पंतप्रधानांची पहिली भेट कोणत्या देशामध्ये होती? तर कुवेत या देशामध्ये। यानंतर मित्रांनो, भारतीय सैन्याने नुकतेच भविष्यातील युद्धासाठी AI इन्क्युबेशन सेंटरचे अनावरण कोठे केले? तर बेंगळुरू मध्ये केलेले आहे। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कुवेत कोणत्या? तर कुवेत तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण। तर पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान मुबारक अल कबीर या आदेशाने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर पंतप्रधान मोदींना एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय सन्मान देण्याची ही 20वी वेळ आहे। तर ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवेतचा नाईटहुड ऑर्डर आहे। तर यानंतर मैत्रीचे प्रतीक म्हणून हे राज्य प्रमुख परदेशी सार्वभौम आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना दिले जाते। यानंतर आपण कुवेत विषयी देखील शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी आहे कुवेत सिटी, चलन आहे कुवेती दिनार। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, चौधरी चरण सिंग यांच्या। कोणाच्या? चौधरी चरण सिंग यांच्या। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर चौधरी चरण सिंग भारताचे 5वे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे 5वे मुख्यमंत्री होते। तर कृषी सुधारणांमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल शेतकऱ्यांचा चॅम्पियन म्हणून साजरा केला जातो। तर 23 डिसेंबर हा दिवस भारतात किसान दिवस म्हणजेच राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो। यानंतर उत्तर भारतात सरकार स्थापन करणारे ते पहिले गैर काँग्रेस नेते होते। तर 2024 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आलेला होता। यानंतर डिसेंबर महिन्यातील आपण महत्त्वाचे दिवस पाहून घेऊया। तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला। 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला। 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस, 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस, 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक मृदा दिवस, 8 डिसेंबर रोजी बोधी दिवस, 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस आणि परदेशी राजस्थानी दिवस, 11 डिसेंबर रोजी युनिसेफ स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबर रोजी विजय दिवस आणि 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस, 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिवस आणि 21 डिसेंबर रोजी
आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील तिसरा प्रश्न, तर ट्रम्प यांच्या AI धोरणांसाठी कोणत्या भारतीयाला सल्लागार बनवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, श्रीराम कृष्णन यांना. कोणाला? श्रीराम कृष्णन यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चेन्नईमध्ये जन्मलेल्या श्रीराम कृष्णन यांची व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसीमध्ये AI साठी वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कतारने 13 वर्षानंतर अधिकृतपणे आपला दूतावास कोणत्या देशामध्ये पुन्हा सुरू केला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सीरिया या. कोणत्या? तर सीरिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच कतारने 13 वर्षानंतर अधिकृतपणे सिरियामध्ये आपला दूतावास पुन्हा सुरू केलेला आहे. तर यानंतर सिरियातील गृहयुद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कतारने आपला दूतावास बंद केला. यानंतर सिरियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे दमास्कस, चलन आहे सिरियन पाऊंड. यानंतर पुढील 5वा प्रश्न आहे, यूकेचा राजा चार्ल्स III याने नाइटहुड आणि डेम एम्मा या पुरस्काराने कोणाला सन्मानित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, ख्रिस्तोफर नोलन यांना. कोणाला? तर ख्रिस्तोफर नोलन यांना. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स III याने ओपेनहायमरचे ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते ख्रिस्तोफर नोलन यांना नाइटहुड आणि डेम एम्माने सन्मानित केलेले आहे. तर चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊया. तर कोणत्या देशाने महिला अंडर 19 T20 आशिया कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने. कोणत्या देशाने? आपल्या भारत देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर क्वालालंपूर येथे झालेल्या 19 वर्षाखालील महिला 2020 आशिया चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर अंतिम सामना बेउमास ओव्हल क्वालालंपूर येथे झाला आणि उपविजेता आहे बांगलादेश. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील 7वा प्रश्न, तर अलीकडेच राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशनशी जोडणारे कोणते राज्य विधानसभा भारतातील पहिले राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, हिमाचल प्रदेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आणि धर्मशाला आहे. सध्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याचे राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. यानंतर पुढील प्रश्न, तर अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने कोणत्या राज्याला 2025 या वर्षासाठी लोकप्रिय जागतिक गंतव्य स्थान म्हणून मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मध्य प्रदेश. कोणत्या? तर मध्य प्रदेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने मध्य प्रदेशला 2025च्या लोकप्रिय जागतिक गंतव्य स्थानांमध्ये ओळखले आहे. तर ही ओळख मध्य प्रदेशातील समृद्ध वारसा, द्वितीय वन्यजीव आणि नयनरम्य नैसर्गिक सौंदर्य दर्शवते आणि वॉल स्ट्रीट जर्नलची मान्यता विशेषतः खजुराहो, पन्ना आणि बांधवगड या प्रसिद्ध युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचे महत्त्व अधोरेखित करत असते. यानंतर पुढील 9वा प्रश्न, तर ज्युनियर नेमबाजी विश्वचषक 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपल्या भारत देशामध्ये. कुठे? तर भारत देशामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर ज्युनियर नेमबाजी विश्वचषक पुढील वर्षी भारतामध्ये होणार आहे. तर रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या स्पर्धा यामध्ये होणार आहेत. तर भारत ज्युनियर नेमबाजी विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे, लक्षात ठेवा. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तर कोणत्या खेळाडूने नेक्स्ट जेन ATP फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, जोजाओ फोन्सेका. काय आहे? तर जोजाओ फोन्सेका. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर ब्राझीलच्या जोजाओ फोन्सेकाने
जिद्दाल येथे नेक्स्ट जेन ATP फायनल्स टेनिसचे विजेतेपद जिंकले. तर फोन्सेकाने अमेरिकाच्या लर्सन टिएनचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील माहिती आहे. तर 18 वर्षीय फोन्सेका या वर्षीच्या स्पर्धेतील सर्वात तरुण सहभागी होती. तर नेक्स्ट जेन ATP फायनल ही वार्षिक टेनिस स्पर्धा आहे ज्यामध्ये 20 आणि त्याखालील वयोगटातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूंचा समावेश दिसून येतो. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, भारतीय पंतप्रधानांची 43 वर्षातील पहिली भेट कोणत्या देशात होती? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.